आज 30 एप्रिल 2026. काही क्षण असे असतात की त्यात आनंदही असतो आणि डोळ्यात नकळत पाणीही येतं. आजचा हा क्षण तसाच आहे, कारण आपण आज एका महान प्रवासाचा गौरव करत एका सुंदर सहवासाला निरोप देण्यासाठी येथे जमलो आहोत. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी थोडासा आनंदाचा आणि थोडासा भावुकतेचा आहे, कारण आज आपण अशा व्यक्तीला निरोप देत आहोत ज्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे या संस्थेसाठी समर्पित केली, ज्यांनी केवळ कामच नाही केलं तर काम करण्याची एक सुंदर पद्धत त्यांनी शिकवली. आजची या सेवापूर्तीची सत्कार मूर्ती आहे, ज्यांची आजही माझ्या मनामध्ये आदरयुक्त भीती आहे. असे आपल्या सर्वांचे लाडके, मूर्ती लहान पण कीर्ती महान असणारे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री वाल्मिक साहेबराव बारोकर सर आज त्यांच्या प्रदीर्घ केलेल्या कार्याच्या सेवेतून निवृत्त होत आहेत. आजचा हा सोहळा एका प्रवासाची सांगता आणि नव्या जीवन प्रवासाची सुरुवात आहे. आपल्या शासकीय नियत वयोमानानुसार एका जबाबदारीने भारावलेल्या प्रवासाचा आज समारोप होत आहे, पण आठवणींच्या गाठी घेऊन. आणि म्हणूनच या सेवापूर्ती निवृत्त कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेखाताई कवडे पाटील, त्यानंतर प्रमुख पाहुणे चंद्रकांत कवडे पाटील, व्यासपीठावरील इतर मान्यवर. आता सर्व मान्यवरांची भोरसाळ्यांनी ओळख करून दिलेली आहे, त्यामुळे जास्त वेळ काय घेत नाही. शिक्षक वृंद, माझ्या या ठिकाणी बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले. त्याची सुरुवात कशी, कोठे व कशा प्रकारे झाले याचे थोडक्यात प्रास्ताविक या ठिकाणी मी करत आहे. सन 1994-95 साली श्री त्रिंबक बारोकर यांनी दळवीनगर बिटीकवडे रोड, घोरपडी, मुंडवा या भागामध्ये राहत्या घरात 14 मुलांवर आदर्श प्राथमिक शाळा सुरू केली. शिक्षणाचा दर्जा चांगला असल्याने विद्यार्थी संख्या वाढत गेल्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी अडचण भासू लागली. त्याच भागातील दळवी कुटुंबियांनी 3 गुंठे त्यांच्याकडून जागा विकत घेतली. त्या भागातील शिर्के कंपनीचे मालक माननीय श्री बाबासाहेब शिर्के, त्या भागातील इतर दानशूर व्यक्ती या सर्वांच्या सहकार्यातून 3 मजली इमारतीत 8 खोल्या म्हणजे पुढची जी बिल्डिंग दिसते ती बिल्डिंग बांधण्यात आली. शाळेच्या चांगल्या शैक्षणिक दर्जामुळे त्या भागातील शिर्केनगर, भीमनगर, शिंदे वस्ती, जहांगीरनगर, दोबडवाडी या भागातील विद्यार्थी व बिटीकवडे रोड परिसरातील वाढत्या विद्यार्थी संख्यांमुळे सन 1999 पासून आदर्श माध्यमिक विद्यालयाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थी संख्येमुळे व इयत्ता 10वीच्या 100% निकालाच्या परंपरेमुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा कमी पडू लागल्यामुळे पुण्यात 6 गुंठे जागा विकत घेऊन सामाजिक संस्था, लायन्स क्लब, रोटरी क्लब यांच्या माध्यमातून पुन्हा 12 खोल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आदर्श कला मंच, ग्रंथालय, प्रयोगशाळा, विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र टॉयलेट, बांधण्यात आले. आज मितीस शाळेच्या 20 खोल्या, विद्यार्थी खेळण्यासाठी छोटा का होईना पण ग्राउंड आहे. तसेच 1100 विद्यार्थी शिक्षण घेत असून 30 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. तसेच आज जी सत्कार मूर्ती आहे त्यांचा आपण थोडासा या ठिकाणी प्रवास पाहूया. प्रवास बारोकर सरांचा. स्वप्न ती नव्हे जी झोपल्यावर पडतात, स्वप्न ती नव्हे जी झोपल्यावर पडतात, स्वप्न ती की जी तुम्हाला झोपूच देत नाही, स्वप्न ती
की जी तुम्हाला झोपूच देत नाही, पण ते प्रत्यक्षात उतरवणारी माणसं फक्त हाताच्या बोटावर मोजणे इतकेच असतात. असेच आहेत आपले श्री वाल्मिक बारवकर सर, ज्यांना आपण मोठे सर म्हणतो. स्वप्न प्रत्यक्ष जगणारे श्री वाल्मिक साहेबराव बारवकर आदर्श प्राथमिक माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक. 1984 साली पास झाल्यानंतर आपले मूळ गाव पडवी सोडून सुपा या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी जात रोज 7 ते 8 किमी सायकलवर प्रवास करत 11वी झाले. नंतर पुढील शिक्षणासाठी थोरल्या भावाकडे म्हणजे श्री त्रिंबकजी बारवकर सर यांच्याकडे पुण्यामध्ये आले. भवानी पेठेतील बनकरवाड्यात राहून सायकलवर हडपसर येथील अण्णासाहेब मगर कॉलेज येथे 12वी ते BA पर्यंतचे शिक्षण सरांनी पूर्ण केले. शिक्षणासाठी भाऊंनी बारवकर सरांना मदत केली व सरांनीही कॉलेज नंतर कामाला जाऊन भाऊंना मदत केली. परिस्थिती जेमतेम असल्याने दोन्ही भावांनी प्रथम हाताने स्वयंपाक करून खाल्ला. पुढे भाऊंचे लग्न झाले. वहिनी आपल्या आताच्या ज्या संस्थेच्या संचालका आहेत सविताताई बारवकर, त्या पण या ठिकाणी आपल्याला शिक्षका म्हणून भेटल्या. पुढे सरांचे BEd झाले. भाऊ कॅन्टोन्मेंट बोर्डात, धाकटे बंधू तेही शिक्षक. सर्व त्या क्षेत्रात असल्याने एके दिवशी सर्वांच्या मनात एक विषय आला की या भागात कष्टकरी गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जवळ शाळा नाही, तर आपण शाळा काढायची. या उद्देशाने भाऊंच्या राहत्या घरी बालवाडी व इयत्ता पहिलीचा 14 विद्यार्थ्यांवर वर्ग सुरू केला. त्यांचा पहिला शिक्षक होण्याचे भाग्य हे आपल्या बारवकर सरांना लाभले. पुढे वर्ग वाढत गेले, शिक्षक कमी पडू लागले. म्हणून सन 1996 साली प्राथमिक शाळेसाठी DEd होल्डर पाहिजेत म्हणून जाहिरात दिली गेली. याच जाहिरातीवर मी इंटरव्ह्यू देण्यासाठी आपल्या शाळेत आले. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब गानला, संस्थापक कार्याध्यक्ष श्री त्रिंबकजी बारवकर सर, सचिव पिंजारी सर आणि आपले बारवकर सर यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला. बरेच या ठिकाणी कॅन्डिडेट इंटरव्ह्यू साठी आले होते. त्यानंतर सर ऑफिसच्या बाहेर आले. सर्व कॅन्डिडेट गेल्यानंतर मीही निघाले. सरांनी माझ्या कुटुंबाची चौकशी केली. सर्व विद्यार्थी गेले. मला म्हटले, बाई थोडंसं थांबा. व ऑफिस मध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. मग मला ऑफिसच्या बाहेर येऊन सांगितले, बाई तुम्ही 6 जून पासून शाळेमध्ये रुजू व्हा. त्यावेळी मला माझा आनंद हा गगनात मावेनासा झाला. मला रडू कोसळले. मला म्हटले, बाई तुम्ही का रडता? सर मला नोकरी मिळाली, पण माझ्या मिस्टरांना अजून नोकरी नाही, आम्ही अजून शून्यातच आहोत. तेव्हा सरांनी मला खूप आधार दिला. बाई मी आहे ना, तुम्ही काही काळजी करू नका, आपण सरांसाठी काहीतरी करू. त्यानंतर 3 ते 4 महिन्यांनी सरांनी ताडगे सरांना देखील शाळेत बोलावून घेतले. यावरूनच गरिबीतून आल्याने त्या परिस्थितीची जाणीव सरांकडे आहे हे माझ्या लक्षात आले. त्यानंतर हा वटवृक्ष वाढवण्यासाठी मोठे सर, त्यामध्ये बालू सर आहेत. पूर्वीचे जे शिक्षक आता नाहीयेत, पण मला वाटतं थोडंसं त्यांचं नाव घ्यायला काय हरकत नाहीये. ताटे मॅडम आहेत, दमाने मॅडम, रोडे मॅडम, दोन्ही कोलेवाड आणि ताडगे सर, या सर्वांचाच हरित का व्हायना वाटा या ठिकाणी आहे. त्यावेळी आम्ही छोटे कुटुंब व सुखी कुटुंब खूप आनंदाने, खूप खेळामेळीच्या वातावरणात एकजुटीने सर्व काही करायचं, सर्व सण साजरे करायचो. गणेशोत्सवात तर मिरवणूक, ठिकठिकाणी टिपरी नृत्य, संदेशपर पथनाट्य देखील साजरे करायचो. आम्हाला फक्त आदेश यायचा, मला हे 4 दिवसाच्या आत पाहिजे, कधी कसे याचे वैयक्तिक स्वातंत्र्य मात्र सरांनी आम्हाला द्यायचे आणि आम्हाला ते मिळायचे. त्यावर सर आम्हाला मार्गदर्शनही करायचे. त्यावेळी मात्र मोबाईल नसल्याने सर्व गोष्टी त्या आम्हाला इतर शाळेमध्ये जाऊन शिकाव्या लागत. त्यामुळे चिकित्सक वृत्ती, सहनशीलता आणि सहकार्य वृत्ती यांची जोपासना आमच्यात झाली. सर जेवढे वरून पडाल जेवढ्यावरून कडक वाटतात तेवढेच आतून हळवे व मऊ आहेत. आम्ही खूप धमाल करायचो.
सहली निघायच्या. स्वयंपाकाचे संपूर्ण कॉन्ट्रॅक्ट बाळू सर आणि माझ्याकडे असायचं आणि मुक्कामाच्या ठिकाणी आम्ही मोठे विद्यार्थिनी आणि आम्ही शिक्षक मिळून त्या ठिकाणी स्वयंपाक करायचो. पण कधी आम्हाला कामाचा ताण वाटला नाही आणि सरांनी तो वाटूही दिला नाही. कित्येक वेळा आम्हाला शिपाई मंजूर नसल्यामुळे त्यावेळी, आता आहेत पण त्यावेळी सर स्वतः बाळू सर स्वतः टॉयलेट बाथरूम देखील घासायचे. सर या ठिकाणी खूप अजून खूप म्हणजे खूप बोलायचे. मला अजून 3-4 तास म्हटलं तरी चालेल, मी बोलू शकते. कारण त्यावेळी सर खूप रागवायचे, पण नवीन होते त्यामुळे भरपूर चुका व्हायच्या. सर रागवायचे पण आम्ही काय म्हणायचं की आपल्यापेक्षा आपली भारतीय संस्कृती काय सांगते, मोठ्यांचं बोलणं आपण उलट उत्तर त्यांना द्यायचं नाही. आणि त्याच्यामुळं अरे आपलं कुठं चुकलंय का, सर का रागवले, त्याचं आत्मपरीक्षण केलं आणि त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं फळ म्हणजे आज मी या ठिकाणी धाडसाने तुमच्या समोर जी मी उभी आहे आणि धाडसाने या ठिकाणी बोलते, त्याचं संपूर्ण श्रेय हे सरांचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ज्या वेळेला मी या ठिकाणी नोकरीला लागले तेव्हापासून आमच्या दोघांचं बहीण भावाचं नातं आहे आणि ते जन्म पाळलं. तर या ठिकाणी खूप बोलायचे पण तुमच्यासाठी हे बोलते. सेवानिवृत्ती म्हणजे विश्रांती नाही तर नवीन संधी आहे. नवीन छंद जोपासा, आयुष्याचा आनंद घ्या आणि समाजासाठी योगदान द्या. आज या सेवानिवृत्ती निमित्त मी सरांना मनापासून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते. त्यांचे भावी आयुष्य सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे आणि भरभराटीचे जाऊ आणि त्यांच्या हातून अशीच समाज सेवा घडो. आपल्या आयुष्यामध्ये राहिलेल्या सर्व इच्छा आकांक्षा परमेश्वराने पूर्ण करो एवढीच प्रार्थना करते व या ठिकाणी थांबते. जय हिंद, जय भारत.